सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली। तालुक्यातील मुस्ती गावात ऊसाचं बिल न मिळाल्यानं निर्माण झालेल्या आर्थिक आणि मानसिक तणावातून एका 50 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलंय। या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शेतकरी वर्गातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवीपेठ पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। रामचंद्र अप्पाशा कळके असं या शेतकऱ्याचं नाव आहे। समोर आलेल्या माहितीनुसार रामचंद्र कळके यांनी आपल्या शेतातील सुमारे 50 टन ऊस गाळपासाठी गोकुळ शुगर कारखान्याला पुरवला होता। ऊस देऊन बराच काळ उलटला तरी कारखान्याकडून त्यांना ऊसाचे हक्काचे पैसे म्हणजेच बिल मिळालं नव्हतं। गोकुळ शुगर कारखान्यानं केवळ रामचंद्र कळके यांचंच नव्हे तर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचं मिळून जवळपास 130 कोटी रुपयांचं ऊसाचं बिल थकवलंय। रामचंद्र कळके यांच्या कुटुंबाने गोकुळ शुगर कारखान्यावर थेट आरोप केलाय की कारखान्याने ऊसाचे पैसे न दिल्यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण झाली होती, ज्यातून रामचंद्र हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते। याच विवंचनेतून मानसिक तणावाखाली असलेल्या रामचंद्र यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। रामचंद्र कळके यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण गोकुळ शुगरकडून थकीत राहिलेलं बिल आणि यातून आलेला आर्थिक तणाव हेच आहे की यामागे आणखी काही कौटुंबिक किंवा इतर कारणे आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे जिल्ह्यातील थकीत ऊस बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषी कारखान्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी संघटनांकडून केली जाते।